सो हे गाइस, कैसे हो तुम लोग? होप सो यू ऑल आर गुड। वेलकम बैक टू आवर चैनल। सो आज का जो व्लॉग है वो एक बोलते हैं ना बहुत एक सोशल टॉपिक पे जो हम लोग हर साल करते हैं इंडिपेंडेंस डे के त्यौहार पे। तो सबसे पहले आप सबको हैप्पी इंडिपेंडेंस डे, क्योंकि आज इंडिपेंडेंस डे है। तो कमेंट में भी आप सब हैप्पी इंडिपेंडेंस डे बोल दो। और अभी जो हम लोग ये करने वाले हैं, ये कौन सा मतलब टास्क है क्या है, आपको इस व्लॉग में देखने को मिलेगा। तो एंड तक बने रहना। तो लेट्स गो, कंटिन्यू करते हैं। वाढलं का? आपलं एक ग्राउंड रूल असा आहे की ओळखीचे ज्यांच्यासोबत आले त्यांच्यासोबत काम करायचं नाही. स्प्लिट व्हा, अनोळखी व्यक्तींसोबत झाडं लावा, एकमेकांशी ओळख करा. आणि ही आपली रोडची आहे. वर ही जी जागा आहे, हा रस्ता आहे, ही खालची जागा प्रायव्हेट आहे. ही वरची जी जागा आहे ती आपल्याला इथे करायचं आहे प्लांटेशन. त्याच्यामुळे थोडं वर पण जागा आहेत, आम्ही जागा पण बघून येतो. तोपर्यंत जवळपास ज्या जागा आहेत त्या तिथे सॅपलिंग्स तरी नेऊन ठेवा सुरुवातीला, एक एक करून की इथे लावायचं इथे लावायचं. आणि निदान एवढं अंतर तरी ठेवा. 2 सॅपलिंगमध्ये, 2 रोपांमध्ये निदान एवढं तरी अंतर ठेवा. ठीक आहे, मग सुरू करायचं. चालेल गाइस, अभी हम लोग इधर पहुंच गए और इंट्रोडक्शन सेशन हो गया है। तो अभी वर्क को स्टार्ट करते हैं। लेट्स गो। ऊना वियर्ड झालाय काळानुसार. पहिले असं नव्हतं, चालूच आहे ऑलरेडी. लोटोला आणायला पाहिजे होतं यार, काम इझी झालं असतं माहिती का. पण त्या मातीत त्याने खत पण दिला असतं. थोडा खोल. ते सचिन सरांना सांगा अरे हा ते तिकडे काय लूज पडलं इथे. अरे बंद कर रे हे सगळं. अवजारांच्या कमी क्षमतेमुळे कामं होत नाही. पडली मोठ. मुंबईचे लोक तेवढं. आणि थोडं अंतर ठेवा, 3 फूट 4 फूट 5 फूट तरी ठेवा. वाट उधर लगाते ना, चल ना. आणि खडक हा, आता कसं जरा थोडं तोंडावर एक्सप्रेशन दिसू द्या जरा. एक्सप्रेशन जास्त होतं जरा. झाडं वरती पास करायची आहे का? एक जण इथे उभा करणार मग चाकाई करायला. झाडाला खड्डा करायच्या आधी पावड्याने सगळी जागा साफ करून घे, म्हणजे गवत राहणार नाही. दादा तुला खूप फुटेज आहे, तुला असला कॉन्टेंट देईल ना मी. हा पण एक कॉन्टेंटच होता. ते घेऊन जाऊ. परत एकदा आपली आपली जागा बनवावी लागते. त्याच्या पुढे स्क्रिप्ट दिली होती मी तुला, विसरला? इकडे जागा आहे. हेवी डायलॉग तुला काय पाहिजेत का? हा, आता जे बोलला ते परत बोल. हा हा. आयुष्यात आपली जागा प्रत्येकाला बनवावी लागते, कोणी देत नाही आयत्या आणून.
पण राव तू बसून टाक, काय नाही घरी जाऊन बस नाही. फ्रेंडसाठी आली, हा बरोबर, फ्रेंडसाठी आली. म्हणून तिला कल्टी मारायची नाही तुला आम्हाला वाटलं मी नव्हतीच येणार पण माझे फ्रेंड्स येणार आहेत. दमला असाल तर काय हार्ड अँड फास्ट आपल्याला शिक्षा नाही मिळालेली झाडं लावायची. दमला असाल तर थांबा, काही नाही आपलं अहो पण तुम्ही सुरुवातीपासूनच थांबलेले, त्याचं काय? तुम्हीच जीवापेक्षा काही मोठं नाही. हो ती जागा चांगली होती, ती सोडून आलो आपण. पण तिथे सावली होती का? आमची संस्था आहे आंघोळची गोळी नावाची. आमच्या संस्थेतले काही व्हॉलेंटियर्स वगैरे आहेत. बेसिकली आम्ही पर्यावरणविषयक जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करतो. त्याच्यातलं एक पार्ट आहे झाडं लावणे आणि त्यांचं संवर्धन करणे. लावतो पण त्यांचं संवर्धन करत नाही. आता सर आम्हाला ते आल्या तेच म्हणाले की तुम्ही राऊंड मारतात का? तर आम्ही जिथे जिथे आतापर्यंत प्लांटेशन केलं आहे तर तिथे बरेच चांगले रिझल्ट आहेत. म्हणजे आम्ही असं नाही म्हणणार की 100% झाडं जगली, पण बरेच चांगले रिझल्ट आहेत. आणि झाडं लावणं आणि ती जगवण्यापेक्षा जी आहेत ती झाडं वाचवणं याच्यासाठी आम्ही सध्या खूप काम करतो आहे. आणि महाराष्ट्रभर आमचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. तुम्हाला जर कुठल्याही जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही नक्की कळवा. बऱ्याचदा काय होतं की प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला लोक कुठल्याही कारणासाठी झाडं तोडत असतात, पण आपल्याला सवय झाली आहे की बघून येतो आपण किंवा त्याच्यावरती रिॲक्ट नाही होत. म्हणजे आपल्याला ते नॉर्मलाईज म्हणजे एकदम जनरल वाटतं. आता तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी असं दिसेल ना, तुमची जरी स्वतःची हिंमत नाही झाली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, जिओ टॅगमध्ये फोटो पाठवा, आम्ही नक्की ते झाडं वाचवण्यासाठी प्रयत्न करू. एवढंच सांगेन. पर्यावरणविषयक कुठलेही प्रश्न असतील जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे लढू नाही शकत किंवा एकटं काम नाही करू शकत, तिथे तुम्ही आम्हाला म्हणजे अप्रोच करा, आम्ही नक्की तुमच्यासोबत येऊ. थँक्यू. मी एक प्रश्न विचारू का? गोळीचं नावाचं काय कॉमन प्रश्न आहे त्यांना आता. सो आंघोळीची गोळी हे नाव कसं पडलं ते सांगतो. आमचा एक दादा आहे माधव म्हणून, तो मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन बाहेर गेला आणि नंतर घरी आल्यावरती झाडं सगळी घरातली ऑब्विसली म्हणजे त्यांना पाणी नव्हतं मिळालं किंवा हे झाडं सगळी सुकून मरून गेलेली. तर त्यांच्या मुलीने त्याला असं, लहान मुलं असतात त्यांना नाही समजत, ती त्याच्या म्हणजे बाबांना म्हणाली की बाबा तू ह्या झाडाला मारलंस करून. तर मग त्याला पण तेव्हा स्ट्राईक झालं की आपण एका प्रकारे हे खरं तर झाड आपणच आपल्या चुकीमुळे मारले, तर याच्यासाठी काय केलं पाहिजे. तर असं बरंच सर्च केल्यानंतर मग त्याला असं वाटलं की पाणी असलं असतं तर कदाचित झाडं जगली असती, झाडांसाठी काहीतरी करू शकलो असतो. तर आता पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये जर तुम्ही आकडेवारी बघितली ना, तर इकडे प्रति माणसी जवळजवळ 500 लिटर पाणी मिळतं. म्हणजे प्रति माणसी कोणाला कळालं नसेल तर पर हेड 500 लिटर पाणी मिळतं. तेच पाणी ग्रामीण भागात 35 लिटर मिळतं. एवढी मोठी तफावत आहे. सगळा भाग मराठवाड्याचा तो फिरत असताना त्याला जाणवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग पाणी संवर्धनासाठी आपण जे काही करू शकतो ते म्हणजे आंघोळीची गोळी. मग त्यातले त्यात सोपे उपाय म्हणजे बरेच लोक आता स्वतः माधवदादा हे करतो की तो 1 दिवसाआड आंघोळ करतो. त्याला गेल्या 5-6 वर्षापासून सवय झाली आहे. आता आम्ही तुम्हाला हे नाही म्हणणार की तुम्ही पण 1 दिवसाआड आंघोळ करा किंवा आंघोळ नका करू, पण पाणी संवर्धनासाठी तुम्हाला जे काही करता येईल ना ते करा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, इथे मी बरेच लोक असे पण बघितले की ज्यांनी बिसलरीच्या पाण्याने आपले हात धुतले. तर मी हे नाही म्हणणार की ते बरोबर आहे की चूक आहे, तुम्ही ठरवा बरोबर आहे चूक आहे, पण मी हे म्हणेल की पाणी वाचवण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते करणं गरजेचं आहे. म्हणजे झाडं लावणे ही पण एक पाणी वाचवण्याचीच कृती आहे. म्हणजे त्यातल्या त्यात आता आपण जांभळाचं झाड लावतोय, जांभळाच्या झाडाचं वैशिष्ट्य सांगतो, सगळ्यात जास्त वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्या झाडाची आहे. म्हणजे इतर कुठल्याही झाडापेक्षा सगळ्यात जास्त पाणी साचवण्याची क्षमता त्या झाडामध्ये आहे. हे पण तुम्ही एका प्रकारे पाणी वाचवण्याचंच काम करताय. तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला मध्ये म्हणजे माझ्यापेक्षा चांगले सर सांगू शकतील, मध्ये चर खोदलेले आहेत जंगलात. हे सगळे डीप सीसीटी खोदले, त्याच्यावरती प्लांटेशन केलं आहे, ठराविक पद्धतीने एक प्लांटेशन केलेलं आहे.
म्हणजे पिकनिक वगैरे करा, मौज मजा करा, अजून आपल्या मित्रांना पण आणा, पण इथून रिटर्न जाताना आपण काहीतरी आपल्यासोबत घेऊन जा, नाही तर मग आपण आणलेला कचरा इकडं सोडून जायचा. म्हणजे तुम्ही बघत असणार आता यूट्यूबला खूप सारे चॅनल्स आहेत, बरेच लोक फिरत असतात, ते सगळेजण हेच सांगतात की आम्ही जंगलात जाताना काळजी घ्या, हे प्लास्टिक नका फेकू, हे ते बऱ्याच गोष्टी आहेत. आत्ता एक रिसेंटली तुम्ही ते बेस्ट त्याला अवॉर्ड मिळाला तो व्हिडिओ बघितला का, एक वाघ पाण्याच्या बॉटल पाण्यातून तलावातून काढत होता. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्याला जे शक्य होईल ते करा, पण नेचरला म्हणजे प्रोटेक्ट करण्यासाठी आत्ताना नाही केलं ना तर खूप अवघड आहे. म्हणजे आता माझ्याकडे तर भरपूर आहे बोलायसारखं, म्हणजे आम्ही आरेच्या आंदोलनात पण होतो, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे ट्राय करा, म्हणजे मी हे नाही म्हणणार की प्रत्येक वेळेस आपण त्याच्यात म्हणजे जिंकू किंवा आपल्याला त्याच्यात यश येईल, पण ट्राय करत राहणं आपल्या हातात आहे, त्या पद्धतीने करा. आणि मेन काय माहिती का, सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं ना तरच होईल. आता बऱ्याच गोष्टी अशा झाल्या आहेत ना की सगळेजण आयसोलेशनमध्ये काम करतात, प्रत्येकजण माझी संस्था, मी काहीतरी नेता, माझे कार्यकर्ते, असं आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने येतो. मी तर त्यांना दोघा भावांना सांगत असतो, काही पण असलं तर आम्हाला सांगत जा. म्हणजे तर असं कोलॅबरेशननी काम करत राहूया. अजून काय असेल आमच्यासाठी तर आम्हाला नक्की कळवा आणि संपर्कात राहूया अजून जास्त. काही तुमच्या डोक्यात कल्पना असतील, कोणाला काही मदत हवी असेल, ते सगळं करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता सगळ्यांचं एज ग्रुप आपलं सगळ्यांचं वेगळं आहे, पहिले आपल्या एज्युकेशनला प्रायोरिटी द्या. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आता खूप इन्फ्लुएन्सर जग आहे, म्हणजे आपण कोणाचं तरी काहीतरी बघतो आणि मग त्याच्या मागे लागून जातो. पहिले आपलं स्वतःचं करिअर करा, चांगले सेटल व्हा. एकदा आपल्या खिशात पैसा असताना आपण भरपूर ॲक्टिव्हिटी करू शकतो, त्याच्यावरती फोकस करा. ठीक आहे, थँक्यू. आणि काही असलं तर नक्की कळवा. मी ग्रुपमध्ये पण आहे, मी बाकीचे काय डिटेल्स असेल तर शेअर करेल, आजचे फोटो वगैरे. थँक्यू. बाय बाय बाय. चला सर. फाइनली गाइस घर पे पहुंच गया हूँ, जैसे कि तुम देख सकते हो. और आपको ये व्लॉग और ये जो हमारा एक सोशल वर्क है जो हम हर इंडिपेंडेंस डे को करते हैं, तो आपको ये कैसा लगा आप मुझे कमेंट में बताओ. और अगर आप भी हमारे साथ जुड़ना चाहते हो ऐसे सोशल वर्क में तो मुझे इंस्टाग्राम पे मैसेज करो, और मेरा इंस्टा आईडी मैंने डिस्क्रिप्शन में दिया है. और होप आप सबको ये वीडियो अच्छा लगा होगा, ये व्लॉग अच्छा लगा होगा. अगर ब्लॉग अच्छा लगा तो लाइक शेयर कमेंट कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल नोटिफिकेशन ऑन कीजिए. और मुझे इंस्टाग्राम पे भी ज़रूर फॉलो करना, क्योंकि ब्लॉग रिलेटेड जो भी अपडेट होता है वो मैं इंस्टाग्राम पे दे देता हूँ. इसके लिए आप मुझे इंस्टा पे ज़रूर फॉलो कीजिए. एंड थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. मिलते हैं जल्दी अगले नेक्स्ट ब्लॉग में, तब तक पीस आउट.